नमः विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। एक फ्रेश प्लास्टिक आहे का असं मोठं टाकायला जगा? ते घडी घेऊन ठेवलेले आहेत ना। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध 3 अध्याय 28 भक्ती मार्गाच्या आचरणाविषयी कपिल देवांचे उपदेश। श्लोक नंबर 16। कांची गुण उल्लसात् श्रोणीम हृदया अम्भोज विरष्ठम विष्ठरम दर्शनीयतमं शांत शांतम मनो नयनवर्धनम कांची गुणोल्लसश्रोणीम हृदयाम्भोजविष्ठरम दर्शनीयतमं शांतम मनोनयनवर्धनम् 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 कांची कमरपट्टा गुण गुण उल्लसात तेजस्वी श्रोणीम त्यांचा कटी प्रदेश हृदय अंतःकरण अंभोज कमळ आणखीन एक नाव कमळाचं विष्ठरम ज्यांचे आसन
दर्शनीयतमम, ज्यांचे दर्शन मंत्रमुग्ध करणारे आहे. शांतम, शांत. मनः, मन किंवा अंतःकरण. नयन, नेत्र. वर्धनम, आनंद देणारे. भाषांतर आहे, भगवंतांचा कटी प्रदेश आणि त्यांचे नितंब एका मेखलेने आवृत्त असून, मेखला म्हणजे कमरपट्टा. भगवंत आपल्या भक्तांच्या अंतःकरण रूपी कमल आसनावर उभे आहेत. त्यांचे दर्शन मंत्रमुग्ध करणारे असून, त्यांची शांत मुखचर्या त्यांचे दर्शन घेणाऱ्या भक्तांच्या नेत्रांना आणि अंतरात्म्यांना आनंद प्रदान करते. He is most charming to look at, and his serene aspect gladdens the eyes and souls of the devotees who behold him. काल आपण बरेचसे श्लोक वाचले, ज्याच्यामध्ये परमात्मा रूपावरती ज्याच्यावरती ध्यान करायचं आहे अष्टांग योगाचा अभ्यास करून, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान. ध्यान कोणावर करायचं आहे? ते परमात्मा स्वरूपावरती करायचं. आणि परमात्म्याचं स्वरूप कसं असतं याचं वर्णन थोडक्यात भगवान कपिल देव सांगत आहेत. ते आपण मध्येच थांबलो होतो वाचत वाचत, तर ते आता आपण आज कंटिन्यू करणार आहोत. मागच्या काही श्लोकामध्ये कमळ 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 बऱ्याच झालं. मुख कमळ, नेत्र कमळ, हातामध्ये कमळ, अग्नी. लसत कमळाच्या केसरांसारखा कलर असणारा त्यांची धोती होती. नॉट कम्प्लिटली येलो, अनदर कमळ. कंठावरती कौस्तुभ मणी होता. गळ्याभोवती आकर्षक वनफुलांची वनमाळा, त्याच्या भोवती भ्रमर करणारे काय म्हणतात त्याला, भुंगे. मोत्यांचा हार, मस्तकावरील मुकुट, हातातील कडी, दंडावरील बाहुभूषणे, पायातील नुपूर. आजच्या श्लोकामध्ये सांगितले की त्यांच्या हिप्स वरती, कटी प्रदेशावरती आणखीन एक असं कमरपट्टा होता. आणि ते असे भगवंत भक्तांच्या अंतःकरणामध्ये कमल आसनावर उभे आहेत. त्याच्यावरती ध्यान करायचंय आपल्याला. आणि अशा प्रकारचं हे भगवंतांचं रूप जे मंत्रमुग्ध करणारे आणि शांत मुखचर्या असलेले असं सांगितले. हे स्वरूप पाहिल्यानंतर भक्तांच्या डोळ्यांना तसेच आत्म्याला देखील आनंद प्रदान करते, आनंद होतो. तात्पर्य, या श्लोकात योजलेल्या दर्शनीयतमम या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत परम सुंदर असल्यामुळे भक्तियोगी इतर काहीही पाहावयाची इच्छा करत नाहीत. सुंदर गोष्टी पाहण्याची त्याची इच्छा भगवंतांच्या दर्शनाने पूर्णपणे तृप्त होते. भौतिक जगात आपल्याला सौंदर्य पाहावयाची इच्छा असते, पण आपली इच्छा कधीच तृप्त होत नाही. आपल्याला भौतिक जगात असणाऱ्या सर्व प्रवृत्ती किंवा भावना भौतिक प्रदूषणामुळे नेहमीच अतृप्त राहतात. परंतु पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे,
इत्यादी इच्छा आपण जेव्हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांच्या सेवेत नियुक्त करतो तेव्हा या सर्व प्रकार प्रवृत्ती पूर्णत्वाच्या परमोच्च स्तरावर असतात. या भौतिक जगातलं जे सौंदर्य आहे ते कोणत्याही प्रकारे असतो, व्यक्तीचं सौंदर्य असो, वस्तूचं सौंदर्य असो, हे एकतर सीमित असतं, त्याला लिमिट असते. दुसरं म्हणजे आपल्या मनातली ही या सौंदर्याला पाहण्याची, ऐकण्याची, स्पर्श करण्याची जी इच्छा असते तीच मुळात इन्फेक्टेड असते, प्रदूषित असते. त्यामुळे जरी सेम टू सेम सौंदर्य परत तरी दिसलं तुम्हाला तरी तेवढा आनंद मिळत नाही जेवढा पहिल्यांदा मिळालेला. व्यक्ती असो, काही असो, हे भौतिक जगाचं लक्षण आहे. इथलं सौंदर्य हे क्षणिक आपल्याला आकर्षित करून घेतं, प्रलोभित करतं, परंतु ते आकर्षण कायमचं टिकून राहत नाही. तर तुमच्यापैकी काही जण म्हणतील की नाही, आयुष्यभर टिकून राहतं, त्याच्या पुढे काय? कायमचं टिकून राहत नाही याचा अर्थ भरपूर वेळ टिकून राहत असेल, परंतु ते देखील या भौतिक जगाच्या कालगणनेमध्ये क्षणभंगुरच आहे. अगदी ब्रह्माजींचं आयुष्य देखील क्षणभंगुर आहे या भौतिक जगाच्या कालगणनेमध्ये. त्यामुळे तृप्ती ज्याला म्हणतात, ती तृप्ती येत नाही. तृप्ती म्हणजे मन भरलं पाहिजे. दिसायला सुंदर असलेली गोष्ट आपल्याला तृप्त करू शकत नाही. खायला सुंदर, मोहक आणि स्वादिष्ट असणारी गोष्ट देखील आपल्याला तृप्त करू शकत नाही. ऐकायला सुमधुर असणारं संगीत देखील आपल्याला तृप्त करू शकत नाही. स्पर्श देखील तसंच आहे. सगळे इंद्रिय, कारण हे इंद्रिय मुळात तुमच्या आनंदासाठी बनवलेलेच नाहीये. त्यामुळे कितीही या इंद्रियांद्वारे आनंद घ्यायचा प्रयत्न केला तरी ते अतृप्त राहताच. खरी तृप्ती ही तेव्हाच येते जेव्हा या इंद्रियांचा उपयोग सेवेमध्ये केला जातो. भगवंतांच्या सेवेसाठी, भक्तांच्या सेवेसाठी केला जातो, तेव्हा खरा आनंद मिळतो, खरी तृप्ती मिळते. तर इथे ध्यान योग सांगितलेला आहे. त्यामुळे ध्यान योगामध्ये जो भक्त असतो त्याला दुसरं काही बघायची इच्छाच नसते. इतका तो आनंदी होतो. चला, दादा कुठे गेला? हे इंटरनेट पण थोडस ऑन ऑफ करावं लागेल, पूर्ण काढून घालावं लागेल. त्याचं वरचं आहे की नाही ते, इन्व्हर्टर बसून पण काही उपयोगाचं नाही. आपल्याला भौतिक जगात असणाऱ्या सर्व प्रवृत्ती किंवा भावना भौतिक प्रदूषणामुळे नेहमीच अतृप्त राहतात. परंतु पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे इत्यादी इच्छा आपण जेव्हा भगवंतांच्या संतुष्टीसाठी त्यांच्या सेवेत नियुक्त करतो तेव्हा या सर्व प्रवृत्ती पूर्णत्वाच्या परमोच्च स्तरावर असतात, परफेक्ट स्तरावर असतात. भगवंतांचे सनातन रूप जरी भक्तांच्या अंतःकरणास अत्यंतिक सुंदर व आल्हाददायी वाटत असले तरी ते रूप निराकारवाद्यांना आपल्याकडे आकृष्ट करीत नाही. कारण निराकारवादी हे भगवंतांच्या निर्विशेष स्वरूपावर ध्यान केंद्रित करू इच्छितात. मेनली त्यांना आकारावरच विश्वास नसतो, त्यामुळे स्वरूपावर कसा विश्वास असणार. असे निराकारवादी ध्यान म्हणजे निष्फळ कष्टच होत. वास्तविक योगी हे अर्धोन्मिलित नेत्रांनी भगवंतांच्या रूपावर ध्यान केंद्रित करतात, शून्यावर अथवा निराकारावर नव्हे. आलंच ना.
पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, अपिच्च दर्शनम शश्वत सर्वलोक नमस्कृतम संतम वयसी कैशोरे भूत्यानुग्रह कातरम. भगवंत शाश्वत काळासाठीच अत्यंतिक सुंदर आहेत आणि प्रत्येक ग्रहावरील निवाशांना ते पूजनीय आहेत. ते नित्य तारुण्याने युक्त असून आपल्या भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी सदैव उत्सुक असतात. भृत्यानुग्रह कातरम. तात्पर्य, सर्व लोक नमस्कृतम म्हणजे प्रत्येक ग्रहलोकावरील प्रत्येक जीवासाठी भगवंत आराध्य आहेत. या भौतिक विश्वात तसेच आध्यात्मिक विश्वातही अगणित ग्रहलोक आहेत, मोजता येत नाहीत एवढे. भगवंतांचे पूजन करणारे असंख्य निवासी प्रत्येक ग्रहलोकावर आहेत, कारण निराकारवाद्यांव्यतिरिक्त प्रत्येकासाठी भगवंत आराध्य आहेत. भगवंत परम सौंदर्याने युक्त आहेत. या संदर्भात शश्वत हा शब्द महत्वपूर्ण आहे. ते केवळ भक्तांना सुंदर दिसतात, पण अंतिमतः त्यांचे वास्तविक स्वरूप निराकारच आहे असे नाही. शाश्वत म्हणजे नित्य अस्तित्वात असणारे. त्यांचे सौंदर्य क्षणभंगूर नाही, तर ते शाश्वतरित्या अस्तित्वात असणारे आहे. काही निराकारवादी मायावादी लोक असतात, ते मान्य करतात की भगवंत हे रूप घेऊन आलेत आपल्याला समजावून सांगायला, पण ते त्या बाबतीत पण त्यांचा कुतर्क असा असतो की हे जे रूप घेऊन भगवंत आलेत अवतार घेऊन, ते तात्पुरतं आहे, पण परमनंट स्वरूप त्यांचं निराकार आहे. तो निराकार परमात्मा, निराकार ती शक्ती आपल्या मदतीसाठी आकार घेऊन येते, आपल्याला मदत करते आणि पुन्हा निराकार होते, असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु असे बरेच श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, जिथे सांगितलं जातं की नो, शाश्वत रूपात ते साकारच आहेत. जसं या श्लोकात पण सांगितलेलं आहे, अपिच्च दर्शनम शाश्वत सर्व लोक नमस्कृतम. ज्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे ते स्वरूप भगवंतांचं हे शाश्वत आहे. म्हणजे आज दिसतंय आणि उद्या दिसणार नाही असं नाही, किंवा टेम्पररी आपल्याला भूल पाडण्यासाठी हे स्वरूप घेतलेलं आहे, आणि परंतु ओरिजिनली त्याला स्वरूपच नाही असं नाही. हे स्वरूपच शाश्वत आहे. हे एकच स्वरूप नाही, भगवंतांचे सगळे स्वरूप शाश्वत आहेत. त्यामुळे भगवंतांना आकारणे असं होऊच शकत नाही. परंतु भगवंत निराकार आहेत का? येस, निराकार पण आहेत. हे साकारवादी आणि निराकारवाद्यांमध्ये फरक असतो. साकारवादी हेही मान्य करतो की भगवंत निराकार पण आहे. मुळात भगवंत आहेतच सर्व शक्तिमान, त्यामुळे ते आकार पण घेऊ शकतात आणि निराकार पण राहू शकतात, का नाही? भगवंतांना जर सर्व शक्तिमान मानलं आपण, तर त्यांना काही करता आलं पाहिजे, मग आकार पण घेता आलं पाहिजे, ते आकार कायमचं टिकवून पण ठेवता आलं पाहिजे. वाय नॉट? या लॉजिक प्रमाणे आपण जर बघायला गेलं तर हे जे निराकारवाद्यांचं लॉजिक असतं की नाही नाही नाही, भगवंत साकार असूच शकत नाहीत. भगवंत साकार असूच शकत नाहीत म्हणजेच भगवंत शक्तिमान नाहीत, कारण त्यांना एखादी गोष्ट जमत नाही, साकार रूपात राहायची गोष्ट जमत नाही. पण जनरली आपण मान्य करतो की भगवंत सर्व शक्तिमान आहेत. सर्व शक्तिमान आहेत म्हणजे ते साकार रूपात पण राहू शकतात, निराकार रूपात पण राहू शकतात. डेफिनेटली राहू शकतात, का नाही राहू शकत? असा आपण विचार केला पाहिजे. त्यांचे सौंदर्य क्षणभंगूर नाही, तर ते शाश्वतरित्या अस्तित्वात असणारे आहेत. भगवंत चिरतरुण आहेत, हे देखील ब्रह्मसंहितेत सांगितलेलं आहे. ब्रह्मसंहितेत 33व्या श्लोकामध्ये म्हटले आहे, अद्वैतम अच्युतम अनादिरूपम आद्यम पुराण पुरुषम नव यौवनम च. आदिपुरुष भगवंत एकमेवा द्वितीय आहेत. अद्वैतम अच्युतम. अद्वैतम हा शब्द इथे कुठल्या दृष्टिकोनातून वापरलाय? एकमेवा द्वितीय म्हणून, म्हणजे त्यांच्यासारखा दुसरा कोणी नाही. अद्वैतम म्हणजे दोन वेगळे नाहीत, हे वेगळा सिद्धांत आहे. अच्युतम, अच्युतम म्हणजे चिंतन करू शकत नाही इतके पॉवरफुल आहेत.
अनादि, त्यांचं ओरिजिन शोधून काढता येत नाही. अनंत रूपम, अनंत रूप आहेत त्यांचे. आद्यम, सर्वप्रथम. पुराण पुरुषम, पुरातन. पुरुषम, पुरुषम म्हणजे ते पुरुष आहेत. नवयौवनमच्या, सदैव चिरतरुण दिसतात. कुठल्याही रूपामध्ये सदैव चिरतरुण दिसतात. आदिपुरुष भगवंत एकमेवा द्वितीय आहेत आणि तरीही ते कधीच वृद्ध झालेले दिसत नाहीत. उमलत्या तारुण्याप्रमाणेच ते सदैव नित्य नूतन दिसतात, नवीन, फ्रेश. प्रभुपाद समजावून सांगताना सांगतात की ते 20 वर्षाच्या पलीकडचे त्यांचे असतील असं कधी दिसतच नाही. एकही केस कधी पांढरा होत नाही, एकही सुरकुत्या येत नाही चेहऱ्यावरती, चेहऱ्यावरती आपल्यासारखा पोट सुटत नाही. ही सगळी लक्षणे ही टेम्पररी शरीरामध्ये असतात, जे आपण सध्या धारण केलेलं आहे. आपण देखील भगवंतांसारखं शाश्वत शरीर प्राप्त करू शकतो. नवयौवन, जे कधीच संपणार नाही, कायमचं. भगवंतांच्या मुखावरील भाव सूचित करतात की भगवंत आपल्या भक्तांवर वरदानांचा आणि कृपेचा वर्षाव करण्यासाठी सदैवच सिद्ध आहेत. अनुग्रह, अनुग्रह शब्दाचा अर्थ असतो अनुकृपा करणे. अनुकंपा, अनुग्रह, कृपा, करुणा, वेगवेगळे शब्द वापरले जातात भगवंतांच्या कृपेसाठी. मर्सी. सदैव भक्तांवरती कृपा करण्यासाठी तयार असतात. भक्तांवरती, सगळ्यांवरतीच करतात, परंतु भक्तांवरती विशेष कृपा करतात. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. तथापि अभक्तांसाठी मात्र ते स्तब्धच असतात. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की ते पुरुषोत्तम भगवान असल्याने आणि सर्व जीव त्यांचे पुत्र असल्याने ते सर्वांना समानच वागणूक देतात, परंतु भक्ती सेवेमध्ये रत असलेल्यांवर त्यांची विशेष प्रीती असते, प्रेम असतं. याच तथ्याची येथेही पुष्टी करण्यात आली आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी ते सदैव आतुर असतात. त्यांना पण इतकं आकर्षण असतं भक्तांच्या बरोबर प्रेमाचं आदान प्रदान करायला की आपण कल्पना करू शकत नाही. असं नाहीये की ते फक्त आपण प्रेम करायला गेलो तरच प्रेम करतात. आपण प्रेम नाही केलं तरी ते प्रेम करतात. कारण ते म्हणतात मी सर्वांचा पिता आहे. पिता कसा असतो? मुलाने प्रेम करो न करो तो करतच असतो. जसं की हे भौतिक जग आपल्यासाठीच त्यांनी निर्माण केलं. ऍक्च्युली काही गरज नव्हती निर्माण करायची. आपण हट्टी होतो. मला माझं वेगळं घर पाहिजे, तिथे जाऊन मी माझ्या घराचा स्वामी होणार, एवढे सगळे खटाटोप करून आपल्यासाठी हे निर्माण केलं. इथे येऊन आपण त्यांना विसरून जातो, तरीही ते आपल्याला ऊन, वारा, पाऊस, खाद्य, अन्नधान्य, ऑक्सिजन सगळं पुरवतात. किती अनुग्रह आहे. परंतु जे भक्त भगवंतांचं स्मरण करतात, त्यांची सेवा करायला तयार होतात, त्यांच्यावरती अजून विशेष कृपा करतात भगवंत. त्यांचं दुःख हरण करतात, त्यांना जन्म मृत्यूच्या चक्रातून, भवसागरातून मुक्त करतात, जेणेकरून शाश्वत शरीर प्राप्त करून कायमची आपण त्यांची सेवा करू शकू. ही विशेष कृपा मात्र फक्त भक्तांवरच करतात. बाकीच्या सर्वांवर जे पाहिजे ते देतात. म्हणूनच भक्ताला काय पाहिजे असतं? भगवंतांची सेवा, भक्ती पाहिजे असते, तेच देतात. आणि भगवंत देखील खूप आतुर असतात ते द्यायला, कारण प्रेमाशिवाय ते पण जगू शकत नाही. जसं आपण प्रेमाशिवाय जगू शकत नाही, तसं तेही प्रेमाशिवाय जगू शकत नाही. याच तथ्याची येथे पुष्टी करण्यात आली आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी ते सदैव आतुर असतात. भक्त ज्याप्रमाणे भगवंतांची सेवा करण्यास नेहमीच आतुर असतात, त्याचप्रमाणे भगवंतही शुद्ध भक्तांना वरदान द्यावयास नेहमीच उत्सुक असतात. नेहमीच, नेहमीच हे लक्षात ठेवलं पाहिजे. सदैव भगवंतांची सेवा करण्यासाठी आपण उत्सुक असलं पाहिजे. पुढच्या श्लोकात म्हटलेलं आहे, कीर्तन्य
तीर्थ यशसम पुण्य श्लोक यशस्करम ध्यायेत देवम समग्रांगम यावन्न चवते मनः. भगवंतांचे यश नित्य गायन योग्य आहे, कारण त्यांचे यश हे त्यांच्या भक्तांची कीर्ती वृद्धिंगत करणारे आहे. म्हणून मनुष्याने भगवंतांचे आणि त्यांच्या भक्तांचे ध्यान करावे आणि आपले मन स्थिर होईपर्यंत त्याने भगवंतांच्या शाश्वत रूपाचे ध्यान करावे. मन स्थिर होईपर्यंत. आणि मन स्थिर झाल्यानंतर काय करायचंय? भगवंतांची सेवा करायची. मग मन हालत नाही भगवंतांच्या सेवेत. तर त्याच्यासाठी या श्लोकामध्ये ही भक्तीची जी प्रक्रिया असते त्याची सुरुवात कशी करायची हे सांगतात भगवान कपिल देव. भगवंतांचं गुणगान करायचं, कीर्तन ज्याला म्हटलं जातं, कीर्तन्य तीर्थ यशसम. तीर्थ यशसम म्हणजे भगवंतांच्या यशाचं, म्हणजेच काय, भगवंत किती ग्रेट आहेत याचं सदैव गायन करणे, वाचन करणे, श्रवण करणे, कीर्तन करणे, जेणेकरून आपल्याला कंटिन्युअसली मनामध्ये भरवलं जाईल की भगवंत ग्रेट आहेत, आपण नाही. आणि अशा प्रकारे मन पूर्ण स्थिर झालं. स्थिर होईपर्यंत भगवंतांच्या रूपावरती ठेवायचं त्याला. गायन, कीर्तन, श्रवण, वाचन, संकीर्तन, भक्तांचा संग करणे. इथे एक महत्वाचे अंग सांगतात श्रील प्रभुपाद, म्हणून मनुष्याने भगवंतांचे आणि त्यांच्या भक्तांचे ध्यान करावे. दिवसभर प्रभुपाद म्हणत बसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तेच आपल्याला शिकवणार आहेत भगवंतांचं ध्यान कसं करायचं, भगवंतांपर्यंत जायचं कसं. आणि हे कुठपर्यंत करायचं? मन स्थिर होईपर्यंत. आणि मग त्यानंतर भगवंतांची सेवा करायची. पुढच्या श्लोकात सांगतील कपिल देव. स्थितम व्रजंत मासिनम शयानम वा गुहाशयम. अशा प्रकारे भक्तिमय सेवेमध्ये नित्य रममान झालेल्या योगाने भगवंतांना ते उभे असताना, चालताना, पहुडलेले असताना, अंतर्यामी ते स्थित झालेले असताना पाहावे, कारण भगवंतांच्या लीला नित्य सुंदर आणि मनोहारी आहेत. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, मनुष्याने आपले मन भगवंतांच्या ठाई सतत स्थिर ठेवले पाहिजे. जेव्हा कृष्ण, विष्णू, राम, नारायण अशा भगवंतांच्या अनंत रूपांपैकी एखाद्या रूपाचे ध्यान करण्यासाठी मनुष्याला गोडी लागते, तेव्हा तो योगाची पूर्णावस्था प्राप्त करतो. गोडी लागली पाहिजे, छंद लागला पाहिजे. गोडी किंवा छंद याचा अर्थ काय असतो? तेव्हा ते फुल टाइम जॉब होतं, पार्ट टाइम राहत नाही. आता कसं आपलं पार्ट टाइम जॉब आहे, भक्ती म्हणजे आपल्यासाठी पार्ट टाइम आहे. फुल टाइम काहीतरी वेगळंच आहे आपलं. गोडी म्हणजे फुल टाइम नाही, दुसरं काही सुचलं नसलं पाहिजे. याचे अनुमोदन ब्रह्मसंहितेतही करण्यात आले आहे. ज्याने भगवत प्रेम विकसित केले आहे आणि ज्याचे नेत्र दिव्य प्रेम संबंध रूपी अंजनाने माखलेले आहेत, तो आपल्या अंतःकरणात सदैव भगवंतांना पाहत असतो. प्रेमांजन अचुरित भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयंतम. भक्त हे विशेष करून भगवंतांचे श्यामल आणि घन निळे श्याम सुंदर रूप पाहतात. यम श्याम सुंदर गुणस्वरूपम अचिंत्य गुणस्वरूपम. हेच योगाचे पूर्णत्व आहे. योगी लोक हेच करत असतात. मन क्षणभरासाठी देखील किंचितही विचलित होणार नाही अशी स्थिती प्राप्त होईपर्यंत असा योगाभ्यास चालूच ठेवावा. आपल्या भक्त लोक सगळे हे क्षणभरासाठी सदैव सतत कंटिन्युअसली प्रत्येक क्षण हे असले शब्द मात्र आपण फिल्टर करून टाकतो, बघ नाही. एक क्षण किती असतो आपण कल्पना करू शकत नाही. सेकंद माहिती आहे आपल्याला.
मिली सेकंद माहिती, मायक्रो सेकंद माहिती, नॅनो सेकंद माहिती, त्याच्याही बारका. तेवढ्या वेळेसाठी देखील भगवंतांचं स्मरण विस्मरण झालं नसलं पाहिजे. सदैव सतत. आणि अशी स्थिती प्राप्त होईपर्यंत सदैव अभ्यास केला पाहिजे. आपण भक्तांचा संग केला पाहिजे, भक्तिमय सेवा केली पाहिजे, सगळं काही भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. युजली हेच अर्जुनाला भगवंत 12व्या अध्यायात समजावून सांगतात की तुझं मन माझ्यावरती कायम स्थिर केलं पाहिजे, बुद्धी माझ्यासाठी युक्त केली पाहिजे. हीच टॉपमोस्ट अवस्था आहे. आणि हे जमत नसेल तर तू अशा 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 प्रकारे अभ्यास कर. पण तो अभ्यास पण कसा केला पाहिजे? अभ्यास पण कंटिन्युअसली केला पाहिजे. अभ्यास पण आपला पार्ट टाइम झाला की मग त्या स्टेजला कधी पोहोचणार आपण? भारतामध्ये विशेष करून लोकांची अशी अपेक्षा असते की जे काही आध्यात्मिक कार्य आहे, धार्मिक कार्य आहे, ते सगळं पार्ट टाइम असलं पाहिजे. फुल टाइम आपलं मेन काम पैसा कमवणे, पार्ट टाइम मंदिरला जाणे, पार्ट टाइम सत्संगला जाणे, पार्ट टाइम भजनाला जाणे, पार्ट टाइम कीर्तन करणे, पार्ट टाइम जप करणे. हे आपला प्रॉब्लेम आहे. ओम तद विष्णू परमं पदम सदा पश्यन्ति सूरयः. श्री विष्णू हेच परम श्रेष्ठ व्यक्ती असून ते ऋषी व संत पुरुषांना सदैव दृश्यमान असतात. भक्ताने मंदिरातील भगवंतांच्या मूर्तीची पूजा केल्यानेही हाच उद्देश साध्य होत असतो. मंदिरामध्ये केलेली भक्तिमय सेवा आणि भगवंतांचे केलेले ध्यान यामध्ये कोणताच भेद नाही. कारण भगवंतांचे रूप मनामध्ये प्रकट झालेले असो अथवा स्थूल घटकामध्ये प्रकट झालेले असो, ते सारखेच असते. स्थूल घटकामध्ये म्हणजे मूर्ती स्वरूपामध्ये, विग्रह स्वरूपामध्ये, त्याला पाहणे सेमच असतं. आता हे तुम्हाला थोडस कन्फ्युजिंग वाटेल की मी नेहमी सांगतो की मंदिरात सेवा करून फक्त भक्ती होत नाही, भगवंतांची ऍक्च्युअल सेवा पण केली पाहिजे. प्रभुपाद तर सांगतात मंदिर सेवा हीच खरी सेवा आहे. हे कसं समजावून घ्यायचं? तर प्रभुपादांचं एक फेमस वाक्य आहे, ते म्हणजे मंदिर हे भगवंतांचं ज्ञान घेण्याचं सेंटर असलं पाहिजे. मंदिरं अशी बनवा जेथे सामान्य लोक येतील, भगवंतांचं दर्शन घेतील, आकर्षित होतील आणि मग भगवंतांबद्दलचं ज्ञान घेतील आणि त्या ज्ञानाकडे आकर्षित होतील. म्हणजेच मंदिराचं प्रथम कर्तव्य असतं भगवंतांच्या ज्ञानाचा प्रचार करणे. म्हणजेच भगवंत किती ग्रेट आहेत, भगवंतांचं यश, कीर्ती याचा प्रचार करणे. म्हणजेच तुम्ही कसे ग्रेट नाही याचा प्रचार करणे. आणि हे जनरली जर होत नसेल, फक्त विग्रह दाखवून पैसे गोळा होत असतील, तर ते मंदिर चुकीचं आहे. नसेल तर मंदिर पाहिजे. मंदिर हेच प्रचाराचं केंद्रस्थान असतं. घरात बसून तुम्ही प्रचार करू शकत नाही. संघटित होऊन एक प्रचाराचं केंद्रस्थान असलं पाहिजे, तिथून प्रचार कार्य झाली पाहिजे. परंतु जनरली विशेष करून भारतामध्ये हळूहळू काय झालं, मंदिर हे उपजीविकेचं साधन झालं. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आपल्या शिष्यांना सांगतात की विग्रह दाखवून तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर करू नका. त्याच्यापेक्षा रस्त्यावरची झाडलोट करा, तो प्रामाणिक आहे, प्रामाणिकपणे पैसे कमवतो. येस, मंदिरातलं दर्शन, मंदिरातली सेवा हे सगळं अत्यंत महत्वाचं आहे. परंतु प्रभुपादांनी हे सांगितले त्याच्याबरोबर हेही सांगितलेलं आहे की मंदिराचा उद्देश काय असावा, तोच उद्देश असला पाहिजे. व्हॉट्सअप ग्रुप निर्माण करतो आपण, फेसबुक पेज तयार करतो, युट्यूब चॅनल तयार करतो, परंतु तिथे फक्त आणि फक्त दर्शन फोटोज आपण टाकत असलो, टुडेज दर्शन, येस्टरडेज दर्शन, आजचं दर्शन, कालचं दर्शन, मग तो काही उपयोग नाही. सेम मग भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जसे म्हणाले की विग्रह दाखवून पैसे कमवणे हा धंदा चालू आहे. अधूनमधून त्या व्हॉट्सअप चॅनलवर, फेसबुक पेजवर, युट्यूब चॅनलवर भगवंतांचं ज्ञान पण टाका
अधूनमधून काय ज्ञानच जास्त टाकलं पाहिजे. लोकांना या ज्ञानाकडे आकर्षित करून घेतलं पाहिजे, भगवंतांच्या कीर्तनाकडे आकर्षित करून घेतलं पाहिजे, भगवंतांच्या नामाकडे आकर्षित करून घेतलं पाहिजे. आणि ते आकर्षण द्वितीय असतं, म्हणून प्रथम आकर्षणासाठी विग्रह असतात. त्यामुळे हे काही चुकीचं नाही आहे. मंदिर असणे, मंदिरांमधली सेवा हीच खरी भक्तिमय सेवा आहे, हे देखील चुकीचं वाक्य नाही आहे. परंतु मंदिरातली सेवा ही कशी असली पाहिजे? भगवंतांच्या प्रचाराची असली पाहिजे. मंदिर हे प्रचाराचे केंद्रस्थान असले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला मंदिर बनवलं पाहिजे. भक्तांच्या दर्शनासाठी 8 प्रकारची रूपे सांगण्यात आली आहेत. ही रूपे वाळू, माती, लाकूड, पाषाण, रत्ने, धातू, निरनिराळे रंग यापासून तयार केलेली असू शकतात, अथवा असे रूप मनामध्येही चिंतिलेलेही असू शकते. सगळं भगवंतांचं रूप आहे, परंतु ही सर्व रूपे वा मूर्ती सारख्याच आहे. असे मुळीच नाही की मनामध्ये ध्यान करण्यास निराळेच रूप दिसते आणि मंदिरामध्ये उपासना करणाऱ्यास काही वेगळेच रूप दिसते. भगवंत परमपूर्ण आहेत आणि म्हणून या दोन्ही रूपामध्ये काहीच भेद नसतो. भगवंतांच्या शाश्वत रूपाच्या अस्तित्वास नकार देणारे निर्विशेषवादी हे एखाद्या गोलाकृती आकाराची कल्पना करतात. शून्य. ते विशेष करून ओंकारास प्राधान्य देतात, पण ओंकारासी स्वतःचे असे रूप आहेच. एकटा व्यक्ती माझ्याबरोबर खूप वाद घालत होता एक दिवस. खूप तास, 1.5 तास, 2 तास चालेल. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलेलं आहे की ओंकार स्वरूपावर ध्यान केलं पाहिजे. तुम्ही काय सांगता? कृष्ण स्वरूपावर केलं पाहिजे, राम स्वरूपावर केलं पाहिजे. ओंकार पण स्वरूपच आहे आणि भगवद्गीतेतच म्हणतात की ओंकार मीच आहे. ओंकार पण काय विदाउट स्वरूप आहे का? त्याला आकारच नाही असं काय? त्याला पण आकार आहे, गोल गोल असे प्रॉपरली. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की ओंकार हे भगवंतांचे अक्षर रूप आहे. त्याचप्रमाणे भगवंतांची मूर्ती रूपे आणि चित्रे रूपेही आहेत. मूर्तीमध्ये असू शकतात, चित्रामध्ये असू शकतात, तसंच मनात पण असू शकतात. जो भक्त असतो तो दोन्ही मान्य करतो. परंतु काही लोक फक्त बाह्य स्वरूपात असलेल्या दगड, धातू, लाकूड, पाषाण याच्या रूपालाच मान्य करतात, मनामधले असलेल्या परमात्म्याला मान्य करत नाही. आणि काही लोक असं असतात जे मनामध्ये असलेल्या परमात्म्याला मान्य करतात, दगड, धातू, पाषाण यांनी बनलेल्या रूपाला मान्य करत नाही. चुकीचं आहे. भक्त सगळी रूप मान्य करतो. भक्त मुळात हेच मान्य करतो की भगवंत कणाकणामध्ये आहेतच. मग ते आपल्या हृदयामध्ये पण आहेत. हृदयात का? आपल्या प्रत्येक पेशीमध्ये आहेत. मग ते कणाकणामध्ये आहेत, तर मग ते दगडामध्ये पण आहेत, पाषाणामध्ये पण आहेत, लाकडामध्ये पण आहेत, धातूमध्ये पण आहेत. मग त्याच पाषाणाचं, धातूचा आकार स्वरूप बनवलेली मूर्ती असेल तर त्याच्यात का असू नये? त्याच्यात पण आहेत, सगळ्यामध्ये आहेत. अशा प्रकारे भगवंतांचं सदैव ध्यान केलं पाहिजे. हा उद्देश आहे जीवनाचा. पुण्य श्लोक यशस्करम या श्लोकातील आणखीन एक महत्वपूर्ण शब्द आहे. भक्ताला पुण्य श्लोक असे संबोधण्यात येते. भक्ताला पुण्य श्लोक असे संबोधण्यात येते. भगवंतांना काय म्हटलं जातं या संदर्भात? कोण सांगेल? उत्तम श्लोक. फक्त पुण्य श्लोक, भगवंत उत्तम श्लोक. ज्याप्रमाणे पवित्र हरिनामाचे उच्चारण करून मनुष्य शुद्ध होतो, त्याचप्रमाणे एका पवित्र भक्ताच्या केवळ नामोच्चारणानेही मनुष्याचे शुद्धीकरण होते. एखाद्या पवित्र भक्ताच्या केवळ नामोच्चारणाने. म्हणून ही जी दीक्षाची प्रक्रिया याच्यासाठी केलेली असते की एखाद्या शुद्ध भक्ताच्या मुखातून आपण नाम घ्यायचं असतं, कारण तो त्या नामाने भगवत धामात जाऊ शकतो. मग ते नाम आपण घ्यायचं असतं, आपण पण त्या नामाचं प्रॅक्टिस करून आपण भगवत धामात जायचं. ही प्रोसेस असते. पण तो जर शुद्ध नसेल तर नुसतं औपचारिकता करून काही उपयोगाचं नाही. शुद्ध भगवत भक्त आणि स्वतः भगवंत अभिन्न आहेत. वा. प्रभुपाद आणि भगवान श्रीकृष्ण वेगवेगळे नाहीत, सेम आहेत, थोडक्यात सांगतात.
प्रभुपाद इथे कधी कधी एखाद्या पावन भक्ताच्या नामाचा जप करणे सहज साध्य होते. ही एक अतिशय पवित्र प्रक्रिया आहे. काही हरकत नाही जय प्रभुपाद म्हणायला. प्रभुपादांच्या काही शिष्यांना नको आहे, परंतु म्हणा तुम्ही, कायमच म्हणा जय प्रभुपाद, जय प्रभुपाद. श्री चैतन्य महाप्रभू एकदा गोपींच्या पवित्र नामांचे उच्चारण करीत होते. तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांची निंदा केली. तुम्ही गोपींच्या नावाचा का जप करीत आहात, कृष्ण नावाचा का नाही? या टीकेमुळे चैतन्य महाप्रभू क्रोधित झाले आणि त्यावेळी त्यांच्यामध्ये वा विद्यार्थ्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. नाम जपाची दिव्य प्रक्रिया आपणालाच शिकवणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना काही धडा शिकवावा असे त्यांना वाटले. भगवंतांच्या कार्याशी संबंधित असलेल्या भक्तांची ही कीर्ती वाढते. हेच भगवंतांचे सौंदर्य आहे. बली महाराज, अर्जुन, प्रल्हाद, जनक महाराज आणि इतर अनेक भक्त हे संन्यास आश्रमीही नव्हते, ते तर गृहस्थ आश्रमीच होते. प्रल्हाद महाराज, बली महाराज यासारखे त्यांच्यापैकी काही जण तर आसुरी कुलात जन्मलेले होते. प्रल्हाद महाराजांचे पिता तर राक्षसच होते आणि बली महाराज हे प्रल्हादांचे नातू होते. पण तरीही ते भगवंतांच्या सानिध्यामुळे यशवंत झाले. भक्त हा यश, कीर्ती, प्रसिद्धी शोधत नसतो किंवा त्याच्यासाठी विशेष कार्य देखील करत नसतो, परंतु ते त्याला आपोआप मिळतं. का? कारण तो भगवंतांशी जोडला जातो. भगवंत कीर्तिमान आहेत, मग त्याच्याशी जोडलेला माणूस आपोआपच कीर्तिमान होतो. मोदीच्या हाताखालच्या माणसाला जगभरात सगळे ओळखतात. तो व्यक्ती काही प्रयत्न करत नाही मी फेमस व्हावं म्हणून. जो व्यक्ती फेमस व्हावं म्हणून प्रयत्न करत असतो तो त्याचं मात्र पतन होतं. हो की नाही? मग ते कुणीही असो, अगदी असुरी कुळात जन्मलेले लोक देखील फेमस झाले आणि ते भगवंतांचे भक्त झाले. आणि मग अशा फेमस भक्तांचं नाव घेण्यामध्ये देखील काहीच प्रॉब्लेम नसतो. आणि त्यांचं नावच मुळात भगवंतांशी संबंधित असतं. कुणीही कुठेही म्हटलं बली महाराज तर आपल्याला काय आठवणार आहे? बली महाराजांची कथा आठवणार आहे, जिथे वामन देव येऊन त्यांना कसं शुद्ध भक्ताच्या स्वरूपात त्यांनी स्वीकार केला. सिंपल. प्रल्हाद महाराज सेम. त्यामुळे असं नाहीये की भक्तांचं नाव घेतल्याने भगवंतांची नाव विसरलं जातं. ऍक्च्युली भक्ताचं नाव भगवंतांच्या नावाशी संबंधित असल्यामुळेच ते नाव फेमस झालेलं असतं, नाही तर त्याला काही अर्थच नाही. अर्जुनाला कोणीही अर्जुन म्हणून ओळखणार नाही, श्रीकृष्णांचा सखा म्हणूनच ओळखणार. प्रभुपादांना कोणीही सेपरेटली ओळखणार नाही. प्रभुपादांना जगभरामध्ये श्रीकृष्णांचं नामाचा प्रचार करणारा व्यक्ती म्हणूनच आपण ओळखणार. त्यामुळे त्यांचं नाम जप करायला पण काही हरकत नाही, अर्जुनाचं नाम जप करायला काही हरकत नाही. हो की नाही? बऱ्याचदा ही भगवंतांची नावं पण अशीच असतात. पार्थ सारथी, जनार्दन, पार्थ सारथी. भगवंतांच्या शाश्वत सहवासात असणारा प्रत्येक जण समवेतच प्रसिद्ध होतो. याचा निष्कर्ष असा आहे की परिपूर्ण योग्याने भगवंतांचे रूप सदैव पाहण्याचा सराव केला पाहिजे आणि अशा पद्धतीने मन स्थिर होत नाही तोपर्यंत त्याने योगाभ्यास चालूच ठेवला पाहिजे. मन स्थिर म्हणजे काय? एक क्षण पण गेला नसला पाहिजे ज्याच्यामध्ये भगवंतांचं स्मरण नाही. ते जर होत नसेल, प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. काल एक पेशंट आलेला हिच्याकडे, हरिप्रियाकडे, 12वीला होता. त्याला काही सांगितलं नाही 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 खूप अभ्यास असतो. त्याला एवढं टेन्शन होतं अभ्यास. मी हसत होतो ऍक्च्युली. आता एवढासा दिसत होता एकदम असा. अभ्यास सोडून त्याच्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नाही. हिला वाटलं की आई वडील फोर्स करतात की काहीतरी. तो स्वतःच सांगत होता नाही नाही आई वडील मला काही फोर्स करत नाही. आई वडील उलट मला सांगतात थोडंसं अभ्यास बंद कर, दुसरं काहीतरी कर, पण मलाच ते सोडवत नाही. मी कायम अभ्यास करत. मग असा व्यक्ती, मग त्याचा ट्रॅक रेकॉर्ड होता ऍक्च्युली 99 पॉइंट समथिंग कायम त्याला मार्क्स मिळायचे. असा व्यक्तीच यशस्वी होतो. आपल्यासारखी सकाळ दुपार गुरुवारी एकदा रविवारी एकदा सत्संग करणारे थोडेच यशस्वी होणार आहे.
अभ्यासाला पण सिरियसली घेतलं पाहिजे, सुपर सिरियसली घेतलं पाहिजे. सदैव भगवंतांचं चिंतन करायचा, अभ्यास करायचा आपल्याला. त्याच्यासाठी योग्य वातावरण. सिनेमा टॉकीज मध्ये मोठ्याने हॉलमध्ये टीव्ही लागलेला असताना कुणी तिथे अभ्यास करत बसतं का? 12वीचा विद्यार्थी अभ्यास करत बसतो का? मग आपल्या अभ्यासाला, भगवंतांच्या नामस्मरणाच्या या अभ्यासाला पोषक वातावरण आपण निर्माण केलं पाहिजे. अशा संघामध्ये असे मित्र केले पाहिजेत जे रोज अभ्यास करतात. हे कुठपर्यंत केलं पाहिजे? जिथं जोपर्यंत मन आपलं पूर्णपणे भगवंतांवर स्थिर होत नाही. मग एकदा स्थिर झालं की मग तुम्हाला वातावरणाची, मित्रांची वगैरे काही गरज नसते. मग तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. तोपर्यंत अभ्यास सिरियसली घेतला पाहिजे. हे कपिल देवांचा आपल्या मातेसाठी हा अत्यंत महत्वाचा उपदेश आहे. मग तुम्ही प्राणायाम करा, आसन करा, सदैव भक्तांच्या संघात राहावा. नोकरी सोडायला लागली लागू दे, व्यवसाय बंद करायला लागला लागू दे, जे येन तेन प्रकारेनं आपल्याला हा अभ्यास कंटिन्यू करायचा आहे. आणि हे जीवनाचं साध्य आहे, हो की नाही? साध्य माहीत झाल्यानंतर मग साधनाच्या मागे लागलंच पाहिजे, नसेल तर काय उपयोग नाही. मूर्ख असतात ते लोक ज्यांना साध्य माहिती आहे परंतु ते त्याच्या मागे काहीच कामच करत नाही. ओके. आणि असं नाहीये की आपल्याला मदत नाहीये, भरपूर मदत आहे. प्रभुपादांनी ही सिस्टीमच एवढी छान करून ठेवलेली आहे. ते केलं पाहिजे आपण. शेवटचं वाक्य खूप अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. परिपूर्ण योग्याने भगवंतांचे रूप सदैव पाहण्याचा सराव केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने मन स्थिर होत नाही तोपर्यंत त्याने योगाभ्यास चालूच ठेवला पाहिजे. पुढच्या अध्यायात पण एका ठिकाणी भगवान कपिल देव सांगतात, जोपर्यंत या स्टेजला तुम्ही येत नाही तोपर्यंत वर्णाश्रम चालूच ठेवलं पाहिजे, अभ्यास चालूच ठेवला पाहिजे. खूप योग्य रीतीने आपल्याला समजावून सांगितलंय प्रभुपादांनी, भगवंतांच्या शुद्ध भक्तांनी, भगवंतांनी स्वतः. या सगळ्या काय म्हणतात त्याला, रिसोर्सेस, हे जे ग्रंथ आहेत, भक्त आहेत, त्या सगळ्यांचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. असं नाही की आपल्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, असं पण नाहीये की आपल्याकडे वेळ नाही आहे. एकच प्रॉब्लेम आहे, इंद्रिय तृप्तीकडे असलेला आपला कल, तो जात नसल्यामुळे आपला अभ्यास चांगला होत नाही. बंद केला पाहिजे. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण आज. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? या अध्यायामध्ये थोडस तुम्हाला सुरुवातीला खूप प्रॅक्टिकली सांगितलं, योग प्राणायाम कसा करायचा, ध्यान केंद्रित कसं करायचं, काय काय गुण आपल्यामध्ये आणले पाहिजे, म्हणजे आपल्याला हे सोपं जातं. आता जे वर्णन आहे ते थोडस प्रॅक्टिकल वाटणार नाही तुम्हाला. हे ध्यान करणे, अष्टांग योगातलं हे जो शेवटचे स्टेजेस असतात, ध्यान आणि धारणा, ध्यान आणि समाधी, हे 3 स्टेजेस ते थोडेसे प्रॅक्टिकल वाटत नाहीत. परंतु पहिले 5 अष्टांग योगातले आपण सिरियसली केले की मग पुढचे 3 प्रॅक्टिकल वाटतात आपल्याला. तरी काही काळजी करायचं काम नाही. पुढचा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये खूप छान सांगणार आहेत भगवान कपिल देव. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.